आपला पहिला प्रश्न आहे, दलाई लामा म्हणजे कोण? त्यांच्या परंपरेची सुरुवात कशी झाली आणि त्यांनी तिबेटमध्ये कोणती भूमिका बजावली? आता तुझं उत्तर ऐकायला मी उत्सुक आहे. दलाई लामा हे धार्मिक गुरु आहेत. आता त्यांना पॉलिटिकल पॉवर कशी मिळाली ते समजण्याआधी दलाई लामा शब्दाचा अर्थ समजूयात. दलाई लामा म्हणजे नॉलेज ऑफ विजडम. पूर्वी ज्यावेळी तिबेटियन एम्पायर होतं ते हळूहळू श्रिंक होत गेलं आणि मंगोलियन एम्पायरने यांना म्हणजे जे बौद्ध गुरु आहेत तर त्यांना एक टायटल दिलं, दलाई लामा. वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळे गुरु आहेत, मग ते म्हणजे लामा, आणि दलाई लामा हे सर्वोच्च गुरु आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या तिथपासून आतापर्यंत जे आहेत 14वे दलाई लामा. खूप छान. तू दलाई लामांच्या परंपरेबद्दल आणि त्यांना कशा प्रकारे सर्वोच्च गुरु मानला जातं याबद्दल अगदी छान समजावून सांगितलं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, म्हणजे तिबेटमधील राजकीय सत्तेचा प्रवास आणि दलाई लामांच्या भूमिकेचा विकास कसा झाला हे समजून घेऊया. मला वाटतं की ज्यावेळेस 15व्या-16व्या शतकापासून दलाई लामा यांच्याकडे खरी पॉलिटिकल पॉवर आली, मग त्याच्यानंतर सर्वोच्च गुरु म्हणून दलाई लामा आणि जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम बघतील ते होते पंचेन लामा. सो अशी जी समीकरण आहेत ती बदलत गेली. हो, अगदी बरोबर. तर 15व्या-16व्या शतकापासून दलाई लामांना राजकीय सत्ता मिळायला सुरुवात झाली आणि त्यांच्या बरोबरच पंचेन लामा हेही एक महत्वाचे धार्मिक गुरु आणि प्रशासकीय भूमिकेत कार्यरत होते. या सगळ्या घटनेने तिबेटचे राजकारण आणि धार्मिक परंपरा दोन्हीही खूप वेगळ्या पद्धतीने घडत गेल्या. तुझं समारोपण खूप छान होतं आणि आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळायला तयार आहात. नक्कीच. चला तर मग आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न असा होता की 1995 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि त्यानंतर 1949च्या उठावात नक्की काय घडलं ज्यामुळे दलाई लामांना भारतात यावं लागलं? चला आता तुझं उत्तर ऐकूया. यासाठी मी चीनचा आत्ताचा दावा सांगू इच्छितो. एक म्हणजे चीन म्हणतं की बऱ्याच वेळा चीनने तिबेटचं वर प्रभुत्व केलं होतं, पण हे तितकंसं खरं नाहीये. बऱ्याच वेळा तिबेट हा स्वतंत्र राष्ट्र होता, मात्र मध्यंतरी छोट्या छोट्या चीनच्या साम्राज्यांनी किंवा चीनच्या साम्राज्यांनी थोडाफार कंट्रोल ठेवला होता इनडायरेक्टली तिबेटवर. त्यामुळे चीनला असं हवंय वन नेशन, वन लँग्वेज आणि वन कल्चर. त्या अंतर्गत चीनने ते बळकवायचा प्रयत्न केला. माओ याच्या नेतृत्वाखाली चीनने सैन्य घुसवलं तिबेटमध्ये. मात्र त्यानंतर चीनने सांगितलं की ज्यावेळेस युएनओचा प्रेशर चीनवर पडला त्यावेळी चीनने सांगितलं की दलाई लामा यांना आम्ही सर्वोच्च स्थान देऊ आणि आत्ता जशी परिस्थिती चालू आहे तशीच चालवून देऊ, फक्त ते राहील चीनच्या अंतर्गत हे सगळं होईल. मात्र त्यांनी तो शब्द काही पाळला नाही. तिबेट हे चायनाने फक्त रिसोर्स एक्सप्लोट करण्यासाठी वापरलं. बरेचसे रेअर अर्थ मेटल्स, मिनरल्स याचे साठे सुद्धा तिबेटमध्ये आहेत. त्यामुळे नावापुरती फक्त डेव्हलपमेंट केली, तिथली जंगल संस्कृती उद्ध्वस्त केल्या आहेत चीननं. तर अशा गोष्टी झाल्या. मग त्यानंतर जे लामा आहेत तर तो फक्त पार्ट कंटिन्यू करतो की काय झालं की 1950 मध्ये ज्यावेळेस चीनने सैन्य घुसवलं त्यावेळी त्या शहराभोवती चायनाचं सैन्य येऊन ठेपलं आणि एका सैनिकी लष्कराने किंवा सैनिकी अधिकाऱ्याने दलाई लामा यांना भेटायला बोलवलं विदाऊट सिक्युरिटी. आता मग त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना वाटलं की ज्याप्रमाणे यांनी पंचेन लामांना गायब केलं त्याप्रमाणे दलाई लामांना सुद्धा ही लोक गायब करतील. त्यामुळे दलाई लामा तिकडनं निसटले. 80 दिवसांचा प्रवास करून दलाई लामा भारतात पोहोचले आणि त्यावेळी पंडितजींनी सुद्धा दलाई लामा यांना राजाश्रय दिला. खूप सुंदर आणि तपशीलवार उत्तर दिलास. तुझ्या उत्तरामुळे तिबेटच्या आणि चीनच्या संबंधांबद्दल खूपच सखोल माहिती मिळाली आणि हे सगळं अगदी उत्तमरित्या पॉडकास्ट मध्ये मांडता येईल. तुझा
पुढचा प्रश्न असेल तर मी ऐकायला तयार आहे. चालेल, विचार पुढचा प्रश्न. नक्कीच. चला तर मग आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता चौथा प्रश्न असा आहे की आजच्या काळात तिबेटमध्ये चीन काय निर्बंध लादत आहे, तिथल्या लोकांची धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य कसे प्रभावित होत आहे, आणि दलाई लामांचे फोटो व इतर धार्मिक बाबींवर काय बंधने घातली गेली आहेत. तुझं उत्तर ऐकायला मी खूप उत्सुक आहे. एकतर चायना म्हणतं की आम्ही म्हणू तेच राजकीय किंवा सामाजिक हेड, ते दलाई लामांना मानत नाही, किंवा मानत जरी असेल तर चायना म्हणतं की पुढचे दलाई लामा आमचे. दलाई लामांचे फोटो तिबेटमध्ये अलाउड नाहीयेत. त्यानंतर बौद्ध धर्मावर त्यांनी पूर्णपणे घाणाघात घातलेला आहे. मॉडर्नायझेशन मधून, त्यांच्या शिक्षण पद्धतीतून ते प्रयत्न करतात की बौद्धिस्ट कल्चर कसे त्यांना बॅकवर्डला आणता येईल. या विपरीत भारताने बँगलोरमध्ये जे चायनाने बुद्धिस्ट मठ अगदी उद्ध्वस्त करून टाकले, ते पुनर्स्थापित करण्यासाठी जागा दिली. म्हणजे आपला जो सर्व धर्मसमभाव आहे तो आपण इथे सुद्धा जन्माला घालताना बघतो. त्यामुळे मी नक्कीच म्हणेल की चायनाने हे सुद्धा केलं आहे की ती जी तिबेटियन जे पठाराचा प्रदेश आहे, तर पूर्ण तिबेटमध्ये त्यांनी फार हुशारीने जे चायनीज लोक आहेत त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. त्याच्यामुळे आता मूळ जो तिबेटियन माणूस आहे त्याच्यापेक्षा चायनीज वसाहती तिथे अधिक वाढल्या आहेत. तर अशा प्रकारे हळूहळू करून अगदी विषाप्रमाणे चायना तिबेटची संस्कृती नष्ट करत आहे. खरंच तुझ्या या उत्तरात दिसतंय की चीन तिबेटची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि लोकसंख्येची रचना बदलण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तिबेटच्या मूळ ओळखीला धोका निर्माण होतो आहे. तुझं समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि यामुळे आपल्या श्रोत्यांना हा विषय अजून स्पष्ट आणि जवळचा वाटेल. नक्कीच. आता कुठेतरी शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात तरी चालेल मला. अगदी बरं. आता आपण पाचव्या आणि एवढ्या प्रश्नाकडे वळूया. तर तो प्रश्न असा होता की दलाई लामांच्या पुढच्या जन्माबद्दल जो वाद आहे त्यामध्ये चीन आणि तिबेटी परंपरेत मतभेद का आहेत आणि याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होऊ शकतो. तुझं शेवटचं उत्तर ऐकून मग आपण हा संवाद इथे संपूर्ण करूया. चालेल. दलाई लामा म्हणजे चायनाचं असं म्हणणं आहे की ते धार्मिक रित्या न निवडता चायनाचं गव्हर्नमेंट आता जे पुढचे दलाई लामा निवडेल. का? कारण की मग चायना एक पपेट सारखं वापरेल की चायना सांगेल तेच दलाई लामा करते. पण मात्र दलाई लामांच्या जन्माची किंवा दलाई लामा पुढचे कोण आहेत याची प्रोसेस फार छान किंवा अशी गूढ आहे. उदाहरणार्थ की पुढचे दलाई लामा कसे सिलेक्ट होतात, हे दलाई लामा गेल्यानंतर दलाई लामा त्यांच्या मृत्यूपूर्वी काही खुणा सांगतात आणि मग त्या खुणांनुसार पंचेन लामा पुढच्या दलाई लामांना शोधायला जातात. जसं की आता जे मागचे दलाई लामा आहेत त्यांना पंचेन लामा शोधायला गेले, त्यावेळी 4 वर्षाचं एक पोर, ते कुठनं तरी म्हणजे पूर्ण दारिद्र्य असं घर, एक छोटीशी झोपडी, ते तिकडनं आलं आणि ते लामांचा जो सदर आहे त्याला ओढत लामा लामा असं म्हणालं. त्यानंतर काही माळा ठेवण्यात आल्या, त्याने बरोबर दलाई लामांची माळ उचलली. त्यानंतर काही बादल्या ठेवण्यात आल्या, तर 4 बादल्यांपैकी ह्या पोराने 2 बादल्या काढल्या. आता ते बघून पण त्या पोराने दुसरी बादली उचलली, पण सगळ्यांना आलं टेन्शन, कारण की ती सोडून दुसरी बादली दलाई लामा आंघोळीसाठी वापरत होते. पण मात्र पंचेन लामा यांनी काही वेळात सांगितलं की दलाई लामांनी शेवटची आंघोळ ह्या बादलीतनं केली होती आणि मग असे दलाई लामा निवडले गेले. बट आत्ता चायना काय म्हणतंय की आम्ही काही लोक निवडू आणि त्याच्यातनं मग आपण दलाई लामांना निवडू. मात्र दलाई लामांनी यांनी क्लिअर सांगितलं आहे की स्वतंत्र अशा राष्ट्रामध्ये आता दलाई लामा, पुढचे जे दलाई लामा आहेत त्यांचा जन्म होईल. मग ती स्वतंत्र राष्ट्र कुठली, तर मग भारत असू शकतो, भूटान असू शकतो, स्वतंत्र राष्ट्र असू शकतात असं.
खरंच तुझ्या या उत्तरात आपण एकदम दलाई लामांच्या पुनर्जन्माच्या परंपरेचं महत्व आणि चीनच्या या विषयावरच्या भूमिकेतील तणाव स्पष्ट दिसतो. हा विषय खरंच खूप संवेदनशील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचा आहे. तुझ्या या समजावणीबद्दल खूप धन्यवाद. आपण आज खूप छान चर्चा केली आणि तुझ्या पॉडकास्टसाठी ती नक्कीच खूप उपयुक्त ठरेल. धन्यवाद.